गर्लफ्रेंड, शराब, गांजे और मौज मस्ती के शौक में 4 नाबालिगों ने एक घर को निशाना बनाकर लाखों की संपत्ति पर हाथ साफ कर दिया। मामला कलमना थाना अंतर्गत सामने आया है, जहां कुंभ स्नान के लिए गए परिवार को पड़ोसियों द्वारा चोरी की घटना के बारे में पता चला, जिसके बाद पुलिस ने छानबीन के दौरान 4 नाबालिगों को हिरासत में लेकर उनसे 3.25 लाख का माल बरामद किया है। खाली घर देखकर 4 नाबालिगों ने चोरी की योजना बनाई और एक घर में सोने चांदी के जेवरात सहित नकद पर हाथ साफ कर लिया। अपराध में शामिल चारों नाबालिगों में 2 नाबालिगों पर पहले से कई मामले दर्ज हैं। इन चारों में से कोई सेक्स का, तो कोई शराब, कोई गांजा, तो कोई गर्लफ्रेंड के शौक पूरे करने के लिए इस चोरी की घटना को अंजाम दे रहा था। प्रारंभ में कुछ दिनों तक इन्होंने चोरी की रकम से खूब अय्याशी की। बाद में बचे हुए सामान को बेचने के लिए जब ग्राहक ढूंढने लगे तो पुलिस को इसकी भनक लग गई। पुलिस ने चारों को हिरासत में लिया और उनसे चोरी का माल बरामद किया। मागील 15 दिवसात पोलीस स्टेशन हद्दीत नवकन्या नगर आणि भरतनगर इथे 2 घरपोळ्या झाल्या होत्या। त्यातील फिर्यादी हे कुंभमेळ्याला गेलेले होते देवदर्शनासाठी। त्यांच्या बंद घरातून 2 घरपोळ्या झाल्या। त्यावरून आमचे डीबी पथकाचे PSI श्री रामलोट साहेब आणि यांची टीम यांनी सतत घरफोडीपासून मागोवा घेत परिसरातील जवळपास त्यांनी आजूबाजूच्या परिसर आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशन असे इत्यादी परिसरात त्यांनी त्या घटनेदरम्यानचे जवळपास 115 कॅमेऱ्यातले CCTV फुटेज त्यांनी चेक केले। त्यावरून त्यांनी CCTV फुटेज वारंवार पाहिल्यानंतर काही लहान मुलांवर त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्या लहान मुलांचा शोधकामी त्यांनी आजूबाजूचे पोलीस स्टेशन्स, आमच्या हद्दीतले पोलीस स्टेशन अशी यातील विधी संघर्षित जेवढेही बालक रेकॉर्डवर आहेत त्यांना तपासले आणि त्या तपासादरम्यान त्यांनी 4 संशयित विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास आम्ही 45 ग्रॅम सोनं, ज्यात मंगळसूत्र, नेकलेस, कानातील टॉप्स, 50 तोळे जवळपास चांदीचे दागिने आहेत, मोबाईल आहेत, असा आम्ही 3,25,000चा माल रिकव्हर करून 2 गुन्हे घरफोडीचे उघडकीस आणलेले आहेत। 4 विधी संघर्षित बालकापैकी 2 विधी संघर्षित बालक हे रेकॉर्डवरचे आहेत, 16-17 वर्षाचे। गर्लफ्रेंड त्यांच्या मुलींची मैत्री वगैरे त्यांच्या आहेत मैत्रिणी आणि त्यांच्यावर खर्च करण्यासाठी वारंवार त्यांना पैसे लागतात आणि त्यासाठी ते अशा प्रकारचे कृत्य करतात। आजकाल आम्ही ट्रेंड बघितला असता चोरीचा, बंद घरांना टार्गेट केलेला आहे चोरांनी। आम्ही वारंवार कॉर्नर मीटिंग्स घेतो परिसरात। परवा आम्ही कॉर्नर मीटिंग्स घेतलेली आहेत। आम्ही कॉर्नर मीटिंगमध्ये वारंवार लोकांना सांगतो की जेव्हा तुम्ही बाहेर गावी बंद घराला लॉक लावून जाता तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करून कळवा। आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्या परिसरात, त्याच्यावर आम्हाला कळवा किंवा तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमधील कोणावर संशय असेल तर तुम्ही डायरेक्ट माझा मोबाईल नंबर मी शेअर केलेला आहे लोकांसोबत। परंतु तरी पण काही लोक घरी एवढे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम ठेवून 5-5, 6-6, 8-8 दिवस बाहेर गावी जातात आणि त्यातून मग हे चोर बंद घराचा फायदा घेऊन चोऱ्या करतात। तर माझी लोकांना विनंती आहे की आपण 5-5, 6-6 दिवस जर घर बंद करून जात असाल तर शेजारच्यांना सांगून जा, पोलिसांना सांगून जा, आम्हाला कळवा। आणि तसंच परिसरातील 4-4, 5-5 घरांनी मिळून तरी CCTV लावायला पाहिजे। CCTVतून आम्हाला पोलिसांना एक धागा मिळतो गुन्ह्याचा तपास करायसाठी। तर माझी विनंती आहे सर्वांना की एकट्याच्याने शक्य नसेल होत तर 2-2, 3-3 घरांनी मिळून तरी तुम्ही CCTV लावा। PSI रामलोट साहेब आहे, दीपक धानोरकर आहे, रविकुमार शाहू आहे, प्रदीप पवार आहे, मंगेश लोही आहे, संतोष पांडे आणि संदीप ढाले अशी आमची 6-7 जणांची टीम होती आणि रात्रंदिवस एक करून हे घरफोडी उघडकीस आणलेली। अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।